मंडळाची निवडणूक जाहीर झालेली आहे। याच पार्श्वभूमीवर जी अर्जाची छाननी प्रक्रिया आहे ती आज दिवसभरात चालू होती। याच पार्श्वभूमीवर जर आता बघायला गेलं तर कोल्हापुरातील एकूण 60 अर्ज होते ते वैध आता जे आहेत ते आता जाहीर करण्यात आलेले आहेत। याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातील या चित्रपट महामंडळाच्या मी आता या महामंडळाच्या ऑफिसमध्ये आहे, ऑफिस जवळ आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये नीलम शिर्के ज्या होत्या यांनी अर्ज भरला होता आणि याच पार्श्वभूमीवर जर बघायला गेलं तर यांचा जो अर्ज आहे तो वैध ठरवण्यात आला होता। मात्र त्यांनी आता जी बघायला गेलं तर या निवडणुकीमध्ये माघार आहे ती माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप जो आहे जे मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के आहेत आणि नीलम शिर्केंनीच आता जी माघार घेतल्यामुळे मोठी घडामोड आहे ती घडामोड आपल्याला असल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत जर बघायला गेलं तर कोल्हापुरातील या ज्या आता महामंडळाचं जे ऑफिस आहे ते आता महामंडळाचं ऑफिस मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या महामंडळाच्या ऑफिसमध्ये जे आता नीलम शिर्के जे आहेत त्या नीलम शिर्केंनी आता माघार घेतली आणि त्यांनीच जो आता जाहीर पाठिंबा आहे तो वर्षा उसगावकर यांना दिलेला आहे। यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं तर वर्षा उसगावकर यांचा जो निवडणुकीचा जो मार्ग आहे तो कुठे ना कुठेतरी सुकर आहे अशा पद्धतीनं हे आता असल्याचं पाहायला मिळतंय। जर आता आपण बघायला गेलं तर कोल्हापुरातील हे जे आता एकंदरीत याच्यामध्ये हे जे पत्र आहे हे पत्र मी तुम्हाला वाचण्याचा प्रयत्न करतो। याच्यामध्ये मी स्वतः नाटके, चित्रपट, मालिका या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून रंगभूमीची सेवा करतोय आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाट्य चित्रपट क्षेत्रातील सर्व घटकांच्या हितवृद्धीच्या दृष्टीने मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे। अशा पद्धतीचे जे हे त्यांनी एक जाहीर एक पत्र काढलंय ते पत्रक मी हे वाचण्याचा मी प्रयत्न करतोय। याच्यामध्ये मी कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी किंवा सक्रिय सदस्य नाही तर केवळ रंगभूमीवर श्रद्धा ठेवणारी आणि मागील 25 वर्षांपासून रंगभूमीची सेवा करणारी एक महिला कलाकार आहे आणि याचं देखील भान या विषयाचे राजकारण करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते। मी अतिशय नम्रपणे नमूद करू इच्छिते। अशा पद्धतीची जी एक पत्रकाद्वारे जे विश्लेषण आहे ते विश्लेषण देण्यात आलेलं आहे नीलम शिर्के यांच्याकडून। त्याच्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये राजकीय जो हस्तक्षेप होता हा कुठेतरी कमी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि वर्षा उसगावकर यांना जे पाठिंबा दिलेला आहे या पाठिंब्यातून या निवडणुकीमध्ये त्यांचा जो निवडणुकी लढण्याचा जो मार्ग आहे तो कुठे ना कुठेतरी सुकर बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।